प्रत्येकाला जीव लावणे आता सोडून दिले बरं का आम्ही. आणि प्रत्येकाला आपलं म्हणणं सोडून दिले बरं का आता आम्ही. आये तो अपना आणि गये तो सपना असं आता आमच्या लाईफमध्ये ठेवलेले काय रूल्स आहेत. आलं तर आपलं समजायचं आणि गेलं तर ते एक स्वप्न होतं असं समजायचं. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग फॅमिली, श्री स्वामी समर्थ. तर छान अशी आमची मॉर्निंग झाली आणि आजची मॉर्निंग काहीतरी खासच होती बरं का. ते कसं काय तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्यानंतर लक्षातच येईल. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा तुम्हाला लक्षात येत असेल की आमचं इकडं आज गोड गोड काहीतरी वेगळंच चालू आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आमची इकडे गोड गोड सकाळ झाली. गोड सकाळ आणि आमच्या इकडे दोघांच्या गोड अशा गप्पा. सुरुवात तर आमची गप्पा मारण्यापासूनच सुरू होते, पण रोज काहीतरी नवीन असतं. कधी तो चिडतो, कधी मी चिडते, कधी तो हट्टीपणा करतो तर कधी मी हट्टीपणा करते. असं एकमेकांना आम्ही वाटतच नाही की मी मोम आहे आणि तो माझा बेबी आहे. तर असं राहतो ना आम्ही, की जसं काही ती माझा फ्रेंड आहे आणि मी तिची फ्रेंड आहे. इतकं फ्रीली राहायचं ना आपल्या मुलांसोबत. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ना कुठल्याच गोष्टीमध्ये असं कोणाची कमी नाही भासली पाहिजे. प्रत्येक गोष्टी हॅपीनेसनी शेअर करायच्या, हॅपीनेसनी त्यांच्याकडनं सर्व काही ऐकून घ्यायचं आणि छान अशा गप्पा गोष्टी त्यांच्यासोबत करायचं. त्यामुळे ते स्कूलमधून आल्यानंतर कधीच बोर होणार नाहीत किंवा टेन्शनमध्ये वगैरे राहणार नाहीत. राजसोबत मला जितकं फ्रीली राहता येत का तितकं राहते मी. कधी ना त्याच्यासोबत गप्पा मारते वेळेस मी माझं टेन्शन कामसुद्धा विसरून जाते बरं का. तर चला मग आता तुम्हाला कंटिन्यू पुढं सांगतेच अशा रातच्या आणि माझ्या काही गोष्टी तुम्हाला हळूहळू एका ब्लॉगमध्ये नवनवीन काहीतरी सांगत राहणारच आहे. तर आपलं आता डेचं रुटीन तुम्हाला शेअर करूयात. तर श्री स्वामी समर्थाचं नाव घेऊन माझ्या दिवसाची सुरुवात होते. आणि बघा आज दूध किंवा चहा असं काहीच घ्यायचं नव्हतं आम्हाला, कारण मी या चहा बनवणारीच नव्हती. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आम्ही दररोज काही चहा बनवत नाही आणि घेत नाही. असंच कुठला तरी स्पेशल दिवस वाटलं तेव्हा घेतो, किंवा मग असं काहीतरी कॉफी वगैरे घेऊ वाटले तेव्हा मी घेत असते. तर चला इकडे मॉर्निंग झाली. छान असं त्याला थोडंसं दिलं मी खायला आणि मी पण खाऊन घेतलं. आज नाश्ता पण करावं असं काही वाटत नव्हता. तर आवरली, देवपूजा वगैरे सर्व कामं माझी झाली. आता मला जायचं होतं शॉपसाठी. शॉपमध्ये काहीतरी एक्स्ट्रावाली कामं होती, ते पण कंप्लीट करायचे होते. आणि स्टिचिंगचं पण थोडंसं काम होतं, ते पण कंप्लीट करायचं होतं. आता तुम्ही इकडे पाहत असाल राजला इतक्या गोड अशा गप्पा मारून सुद्धा, इतकं खायला गम्मा देऊन सुद्धा तो किती सॅड झालाय. आता तोही इतकी लाडी गोडी कशासाठी लावतोय माहिती का. मम्मा मी तुला नीट सांगतोय, आता स्कूल चालू झालेलं आहे, आता मला बुक वगैरे घ्यायचे हे तुला माहिती नाही. राजला बुक वगैरे घेतलेलेच आहेत, पण तुम्हाला माहिती स्कूलच्या सुरुवातीला आपण टिफिन बॅग, स्कूल बॅग, नोटबुक हे सगळ्या काही गोष्टी घेतच असतो. पण हळूहळू कसं असतं, नंतर टीचर एक गोष्टी सांगतच असतात, मग त्या पण आपण काही वेळेवर नाही आणू शकत. तर राजला सर्व गोष्टी स्कूल चालू झालं तेव्हा दिलेल्या आहेत, पण परत काही त्याला नोटबुक वगैरे पाहिजे होते आणि परत स्कूलच्या बाहेरून पण काही बुक घ्यायचं असं पण होतं. पण त्यासाठी काही मला वेळ भेटत नव्हता. मी पण तिकडे नाही जाऊ शकत होती आणि ते सगळं आणणं काही शक्य होत नव्हतं आणि ते काही स्कूलमध्ये वगैरे भेटणार नव्हतं. पण त्याला मी समजवत होती, बाळा सगळ्या काही बुक आपण आणलेले आहेत ना, ते एक लागतच असतात, आपण आणूयात ना, असं मी त्याला सांगत होती. मम्मा दुसऱ्या फ्रेंडच्या मम्मानी पप्पानी त्यांना सर्व काही वेळेवर आणून दिलेलं आहे, तू का नाही दिलं, तुम्ही का नाही दिलं, असं तो सांगत होता. मग मी सर्व काही समजवलं आणि म्हटलं आपण उद्या घेऊन येऊया म्हणलं. मग त्यानंतर त्या गोड गप्पा माझ्याशी मारत म्हणत होता, मम्मा तू कामामध्ये असते, तुला जास्त वेळ वगैरे भेटत नाही मला वेळ देण्यासाठी, तरी तू मला लाडाने प्रेमाने समजवते, माझ्यासाठी सगळं करते, मी तुला सतवणार नाहीये मम्मा, मी सगळं वेळेवर तुझं ऐकतो, हे ते सांगत होता बरं का. तर अशाच काही गोष्टी असतात. मुलं प्रत्येक गोष्टी स्कूलमधून आल्यानंतर हट्टीपणा करतच असतात, ज्या की आपण वेळोवेळी कुठल्याच गोष्टी नाही देऊ शकत. कधी आपल्याला द्यायला थोडासा लेट होतो, तर कधी काही प्रॉब्लेममुळे आपल्याकडे शक्य नसतात त्या गोष्टी घेऊन येणं. पण राजला समजवल्यानंतर तो शांत बसतो. पण त्यातल्या मुलांची ही काही चुकी नसते बरं का, कारण स्कूलमधून त्यांना पनिशमेंट भेटलेली असते की या वेळापर्यंत तुम्ही या गोष्टी घेऊन या वेळापर्यंत या गोष्टी घेऊन या. आज थोडासा सॅड झाला काल, मम्मा मला टीचरनी छडी मारली होती आणि ते मला खूप सॅड वाटलं आणि ज्यांच्याकडे ते बुक नाही आहे ना ते उभा टाका असं त्यांनी सांगितलं. तर मी सांगितलं बाळा मॅडमला सांग तुझ्या फक्त 2च दिवसामध्ये आपण घेऊन येऊयात, मम्माला वेळ भेटत नाही असं सांग. तर तो बोलला मम्मा जर उद्या नाही भेटलं तर मी स्कूलला नाही जाणार. पण त्या अगोदर मी त्याला समजवलं, मग तेव्हा तो समजला बरं का. चला मग इकडे खिडकी ओपन केली होती, खूप सारं ऊन आलं होतं.
सगळे खिडकी वगैरे बंद केलं, कारण खूप सारं मध्ये ऊन यायला होतं ना, त्याच्यामुळे बरं का. चला मग आता आपण निघालो शॉपला आणि राज गेला स्कूलला, त्याला आवरून दिलं. स्कूलचं वगैरे त्याचं सगळं काय आवरायचं होतं ते आवरून दिलं आणि थोडासा होमवर्क त्याचा राहिलेला होता ते पण सकाळी कंप्लीट करून घेतला बरं का, कारण काल होमवर्क त्याचा कंप्लीट करून घ्यायचा माझ्याकडनं राहिलेला होता. चला, आज आपल्याला सुंदर असं ब्लॅक कलरचं बोटनेकचं ब्लाऊज इकडे स्टिच करायचं होतं. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं, पण कशा पद्धतीने मी त्याची तयारी करते अगोदर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते. तर मस्त असा एकदम क्वालिटीचा कपडा मी अस्तरसाठी यूज करत असते, कारण अस्तर जर व्यवस्थित असेल तरच तो कपडा व्यवस्थित टिकतो बरं का, त्यासाठी. तर अशा पद्धतीने एकदम छान असा इकडे क्वालिटीचा आपण कपडा घेतलेला होता. आता तुम्ही म्हणा स्टिच करण्याच्या अगोदर तर इकडे कपडा पण दिसतो आणि ब्लाऊज पण दिसतोय, काय नेमकं माहिती का, हा पण ब्लॅक कलर आहे, हा पण ब्लॅक कलर आहे, पण जो स्टिच केलेला आहे ना तो ब्लॅक कलर आता फेंट झालेला आहे आणि त्याचा बाजूचा जो कपडा आहे ना तो 1 मीटर कपडा आहे, त्याचा आता स्टिच करायचं होतं. ह्या कस्टमरनी मला वाटतं आता जवळपास 2 ते 3 वर्ष झालं हा ब्लाऊज स्टिच करून घेतला होता, पण त्यांना आता यावेळेसुद्धा ॲज इट इज सेम ब्लाऊज स्टिच करून पाहिजे होता, कारण तो त्यांना ब्लाऊज खूप आवडला होता आणि त्याच्यावरती फ्लावर्सचं डिझाईन वगैरे होतं, गोल्डन कलरचं पण डिझाईन वगैरे होतं, चिरी कलरमध्ये कलर वगैरे होता आणि मेन म्हणजे तो कुठल्याही त्यांना साडीवरती जायचा, त्याच्यामुळे त्यांना तो जास्त आवडायचा. तर आता त्यांच्याकडनं तो ब्लाऊज डॅमेज झालेला होता आणि सेम ते कपडा शोधण्यासाठी आमच्या लातूरमधली अख्खी गोलाई त्यांनी पालती घातली होती बरं का, आणि जिथून त्यांनी आणलं होतं तिथे हे हुडकून शोधून हा फायनली त्यांना कपडा भेटला. तर त्यांनी सांगितलं जसं 3 वर्षापूर्वी तुम्ही सेम ब्लाऊज केलं होतं तसंच मला सेम वालं करून पाहिजे. चला म्हटलं, मग मस्त असं अस्तर घेतलं, अस्तरचं अगोदर माप काढून घेतली जशी पाहिजे होती त्यांना तशी, ॲज इट इज सेवा म्हटलं होतं, त्याच्यामुळे ते आयडियाज मला होती, आता काय त्यामध्ये वेगळं करायचं नव्हतं मला, पण अस्तर काढून घ्यायचं होतं. हे जे अस्तर आहे ते आपण आपल्या शॉपमध्येच विकण्यासाठी ठेवत असतो, जसं की कस्टमाइज काही स्टिच करून द्यायचं असेल त्यासाठी सुद्धा आणि मीटरवरती सेलिंगसाठी सुद्धा बरं का. तर यामध्ये लागतो तेवढा मी कपडा कट करून घेतला आणि ब्लाऊज कट करून घेतलं. मग त्यानंतर इकडे माझ्याकडे राज आलेला होता, त्याची स्कूल आज थोडीशी दुपारी लवकरच सुटली होती. बाकीचे काही स्टिच करायचे कामं होते ते मी कंप्लीट करून घेतली होती आणि आता हे ब्लाऊज स्टिच करण्यासाठी रेडी करत होती. तर त्याचंही काम लवकर करून घ्यावं म्हटलं, कारण नंतर राज येणार हे मला माहिती होतं. तर राज यायच्या पुढं माझं सर्व काम कम्प्लिटली झालं. तर पहा इकडे राज येत्या वेळेस माझ्यासाठी काय घेऊन आला होता बरं खाण्यासाठी. तर मस्त बाहेरचं वातावरण थोडंसं आभाळी झालं होतं, म्हणजेच पावसाचं वातावरण झालं होतं आणि माझं काम कंप्लीट झाल्यानंतर मी मध्येच मला स्वतःलाच विचारून एक ब्रेक घेत असते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना स्कूलमध्ये की इंटरव्हेल होतो, जसं की जॉबवरती असतो तर त्यांना थोडासा ब्रेक मागत असतो किंवा ठरलेला असतो 15-20 मिनिटाचा ब्रेक, तसाच माझा ब्रेक असतो. त्यामध्ये मग रील स्क्रोल करण्यापेक्षा मी माझी राहिलेली एडिटिंगची कामं वगैरे ती कंप्लीट करत असते. राज वगैरे आला असेल तर त्याच्यासोबत गप्पा किंवा शॉपमधले काही एक्स्ट्रावाले कामं, कारण सतत मग स्टिच नाही करू शकत ना. तर बघा राजने इकडे माझ्यासाठी आणले होते 2 असे गरमागरम वडापाव आणि काय ते पॅटीस वगैरे आणलं होतं. तर वडापाव त्याला नाही आवडतो पण जास्त तिखट वगैरे असतो ना त्याच्यामुळे तो नाही खात, पण कधी कधी ना पॅटीस आणलेलं ते बाजूला ठेवतो आणि मला म्हणतो मम्मा वडापाव टेस्टी असेल तर मी तेच खातो. तर माझ्यासाठी येत्या वेळेस त्यांनी वडापाव घेऊन आले आणि त्याच्यासाठीच पॅटीस घेऊन आले बरं का. तर तसे तर आमच्या लातूरमध्ये स्पेशल असे भजी खूप आहेत, राजला ते खूप आवडतात, पण आज त्यांनी येत्या वेळेस पॅटीस घेऊन आला होता. तर त्याला माहिती आहे मम्माचं फेवरेट मिरची आहे, मिरची असेल तर मग मम्माचं जेवण आणि घरच्या गोष्टीमध्ये पण मला तिखट जास्त लागतं, घरच्या जेवणामध्ये पण आणि वडापावमध्ये पण. तर ते त्यांनी सांगितलं होतं मम्मासाठी एक्स्ट्रा मिरच्या द्या, कारण मिरची मम्माला जास्त खावीशी वाटते आणि खरंच माझी फेवरेट मिरची खूप आहे. राज मला म्हणतो मम्मा तू मिरची नको खात जाऊ, त्रास होतो, जसं की मी त्याला म्हणत असते, तो लगेच डोळ्यात पाणी आणतो आणि रडायला लागतो ना थोडंसं पण तिखट लागलं तर त्यासाठी. तर अशा पद्धतीने त्यासोबत छान अशा गप्पा मारून गोड अशा गप्पा मारून झाल्यानंतर इकडे माझं फायनली ब्लाऊज रेडी झालेला होता. तर बघा अशा पद्धतीने आपण ब्लाऊज रेडी केलं आहे. आता थोडंसं याचं काम राहिलेलं आहे, जसं की हात शिलाई वगैरे या सगळ्या गोष्टी. तर ह्या ब्लाऊज मी डम्मीला घातला असता तर फिटिंग केसात तुम्हाला खूप छान दिसला असता, पण मी तुम्हाला खालीच ठेवून पूर्णपणे दाखवत आहे. चला
मग आज माझं सर्वात मोठं काम कंप्लीट झालं होतं. ते रेडी करून दिलं, छान असं फिनिशिंग वगैरे त्यांना करून दिली. संध्याकाळी घरी आली. घरी आल्यानंतर आजची लाडीगोडी नेहमी चालतच असते, नवीनच काहीतरी करत असतो. तो इकडे बेडरूममध्ये होता आणि मी तिकडे स्वयंपाक करत होती. आज आमचा राजसाहेबाचा ऑर्डर होता. मम्मा मस्त असं मला खिचडी आणि त्यासोबत फरसाण खायचं आहे. फ्रीजमध्ये पाहिली ककडी, मला खूप आवडते, पण सुकलेली होती तरीसुद्धा मी व्यवस्थित जे होती ते कट करून घेतली आणि राजची आवडती इकडे खिचडी बनवून घेतली. तर असा आमचा हा दिवसाचा व्लॉग झाला, म्हणजे असा आमचा दिवसाचा आज दिवस झाला. कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा दिवस खूप काम पण झालं, राजसोबत लाडीगुडीसुद्धा झाली आणि सगळ्या गोष्टीच्या ज्या गोष्टी झाल्या मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. बाय, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.